लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। राष्ट्रीय किसान कर्जमुक्तीसाठी शेतकरी कर्जमुक्ती महामेळाव्याचे आयोजन। गेल्या 491 दिवसापासून शेतकरी कर्जमुक्ती धरणे आंदोलन सुरू। शेतकरी संघर्ष समन्वयक समितीच्या वतीनं शासकीय रुग्णालय गोल क्लब या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून या धरणे आंदोलनाची अजूनही शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही। आंदोलनामध्ये प्रामुख्याने करण्यात आलेल्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू राहणार आहे। याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या 491 दिवसापासून शेतकरी कर्जमुक्ती धरणे आंदोलन सुरू असून आजच्या 491 या दिवशी नाशिक जिल्ह्यातील 56,000 शेतकऱ्यांच्या शेतजमीन जप्ती विरोधात 490 दिवसापासून धरणे आंदोलन नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदान शासकीय जिल्हा रुग्णालयासमोर सुरू असून अजूनपर्यंत यावर कोणीही दखल घेतली नाही। त्यामुळे शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण कर्जमुक्ती महामेळावा आयोजित केला गेला। व्यवस्था परिवर्तन जन आंदोलन या माध्यमातून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारांची घोषणा देखील या ठिकाणी करण्यात आली। या प्रसंगी शेतकरी संघर्ष समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष भगवान बोराडे यांच्यासह 938 आदिवासी विकास संस्था समितीचे अध्यक्ष कैलास बोराडे, समन्वयक समिती अध्यक्ष दिलीप पाटील यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। 491 दिवसात होतं हे बंद झालं। मी बोलतो म्हणजे आम्ही केलं हे सगळं, कारण बरं का हो, हे कोण हे तर प्रमुख कोण आहे? हे 2 रुपये गोळा करावं लागतात आम्हाला। गरिबी आहे, आपली गरिबी आहे, मी मान्य करतो, पण लय बी दुबळी नसतं। आता इथं जर आपलं भाषण चाललंय आणि शेजारी माणसाला कळलं नाही, कोण तुमच्याकडे डोकून बघायला मोकळा आहे? इथं वाजलं तर रागात येत आहे, वाजलं तर रागात येत आहे। तुमच्याकडे साधं वाजवायची जर आसक्ती नसेल तर आम्ही तुमचं म्हणजे ती काय मराठवाडा आणि विदर्भ नाही 1.5 लाखाचा आणि 15,000चा 8 लाखाचा कर्जदार आहे। आणि यांनी जर इथं 1000 रुपये टाकला असता आणून तर तुम्ही मोठा इलेक्ट्रिक माईक लावला असता। रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक।